पाहताय एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय। वांगचुक यांची अटक तात्काळ रद्द करण्याचे केंद्राने आदेश दिलेले आहेत। 24 सप्टेंबर 2025 पासून सोनम वांगचुक हे अटकेमध्ये होते आणि आता केंद्र सरकारने त्यांची अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने हा मोठा दिलासा दिल्याचं सध्या समोर आलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या अटकेला केंद्र सरकारने रद्द ठरवलेला आहे। सोनम वांगचुक यांची अटक मागे घेण्याचा निर्णय घेत सरकारने सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा दिलेला आहे। सरकार लडाखमध्ये शांती, स्थिरता आणि आपापसातला विश्वास हे सगळं वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सोमेश, काय भूमिका आहे सरकारची सोनम वांगचुक यांची अटक रद्द करण्यामध्ये? 24 सप्टेंबर 2025 ला सर्वसाधारणपणे लेह लडाखमध्ये सोनम वांगचुक यांनी त्यांना अनुसूचित क्षेत्र म्हणून काही लडाखला संरक्षण मिळावं या दृष्टीने तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचार हा संपूर्ण लडाख परिसरामध्ये पाहायला मिळाला। त्यानंतर सोनम वांगचुक हे दिल्लीच्या दिशेने पण येणार होते, परंतु त्यावेळीच यंत्रणांनी सोनम वांगचुक यांना प्रिव्हेंटिव्हली डिटेन करण्याचा निर्णय घेतला होता। आता सरकारने सोनम वांगचुक यांच्या जो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा निर्णय तो रद्द करण्याबाबत एक निर्णय केलेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोनम वांगचुक यांच्या पत्नींनी देहोपस्थितीची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावण्यासाठी घेतली होती आणि त्यांनी याचिका दाखल केली होती। तेव्हा देखील सोनम वांगचुक यांना सोडण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे, परंतु दरम्यानच्या काळात आता सरकारने स्वतः याविषयी जर निर्णय घेतलेला आहे की जर या सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत जी अटक करण्यात आलेली होती ती अटक रद्दबातल करण्याचा जर निर्णय घेण्यात आला असेल तर त्यामुळे आता न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ येणार नाही आणि सोनम वांगचुक यांना संबंधित लडाखमधल्या आंदोलनांच्या अनुषंगाने जी अटक करण्यात आलेली होती की त्यांना एक प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत अटक करण्यात आलेली होती, त्यामध्ये आता सरकारनेच त्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं समजते। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर युद्धासंदर्भातल्या